मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमाने यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते। आता ह्या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं, परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा। कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील। या सगळ्या खरात प्रकरणामध्ये वारंवार शिवसेनेच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित केला जातो की खरातशी त्यांचे संवाद होते, मग केसरकर असो, शिंदे साहेब असो किंवा इतर असो। बघा, मुळात म्हणजे खरातचे ज्या कर्तृती आहेत या कोणापासून लपलेल्या नाही आहेत। मी अनेक वेळा आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हेच सांगितलं आहे की अनेक वेळा लोक भेटत असतात, फोटो होतात, फोन कॉलही होत असतील, परंतु त्यांनी जे गुन्हे केलेत त्याच्यामध्ये कोण सहभागी आहे हा महत्त्वाचा विषय। त्यांनी जे अनेक बायकांना त्यांना अन्याय केलाय, त्यांचा छळ केलाय, त्यांचा मनस्ताप केलाय, खरं तर आम्ही म्हणतो त्या खरात सारख्या माणसाला अजिबात सोडता कामा नये। आम्ही सभागृहाच्या बाहेर पण बोललो, सभागृहाच्या आत पण बोललो, आणि हा विषय महिलांवर अन्याय अत्याचार या दृष्टिकोनातून माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। एक महिला आमदार म्हणून मी हे सांगते की खरात सुटता कामा नये, त्याला प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा मिळाली पाहिजे। खरातांच्या आडून कुठेतरी एकनाथ शिंदेला लक्ष केलं जात आहे का? बघा, एकनाथ शिंदेना कोणी लक्ष करत असेल तर एकनाथ शिंदे पण काही कोणी कच्चे खिलाडी नाही आहेत, हे लक्षात ठेवा। आणि असा कुठलाही प्रयत्न मला असं वाटत नाही कोणी करत आहे, आणि जर का कोणी करत असेल तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ। मॅडम, बारामती बिनविरोध व्हावी म्हणून सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला, शिवसेना कसं बघते या फोनकडे? नाही, याच्याबद्दल त्यांनी केला असेल, कारण अजितदादांच्या नंतर खरं तर साधारण एक संकेत असतात की एखादी मोठी व्यक्ती गेल्यानंतर तो जो मतदारसंघ रिकामा होतो त्याच्यात बिनविरोध निवडणूक होते, हे असे महाराष्ट्राचे संकेत आहे। परंतु ज्या काँग्रेस म्हणते आम्ही लढणार आहे बारामतीत, तर तुम्ही त्या काँग्रेसवाल्यांना विचारलं पाहिजे की त्यांना हे महाराष्ट्रातले संकेत मान्य नाहीत का, किंवा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे आता वेगवेगळे आहेत का, कारण अनेक निवडणुका ते लोक एकत्र लढले आहेत। बघा, पोलीस तपास करत आहे आणि पोलीस तपासाच्या मध्ये कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य करणं हे मला योग्य वाटत नाही। काँग्रेसनी तर खरं त्यांचा विरोधी पक्ष नेता जो पार्लमेंटमध्ये तो बदलण्याची गरज आहे, कारण पार्लमेंट चालू असताना हे टिंगलटवाळी करतात, मजा मस्ती करतात आणि विरोधकांची हवा ते स्वतःच काढून टाकतात। उदय सामंत शरद पवारांना भेटले, भेटीचं कारण अद्याप कळलं नाही। नाही, ते मला त्याच्याबद्दल माहिती नाही, आपण माननीय उदय सामंत साहेब यांना विचारू शकतो। उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी तरी पाठिंबा दिलेला दिसते विधान परिषदेसाठी। बघा, अजून आता घोडा मैदान जवळ आलेलं आहे, परंतु आपण थोड्या वेळ थांबूया, काय डेव्हलपमेंट अजून बरंच काही होऊ शकतं। अंजली दमानिया म्हटलं की मला मुख्यमंत्री कार्यालयातून CDR मिळालेला नाही। मग याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे। महाराष्ट्रात DG आहेत, पोलीस कमिशनर आहेत, खरं तर त्यांनी याच्यावर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा, मला विचारण्यापेक्षा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।